सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. लग्न होऊन काही वर्षे गेली तरी संतती नसल्यामुळे बिद्रीच्या ज्योती पाटलाच्या पत्नीला समाधान नव्हते. मनात चिंता अखंड टिकून होती. स्त्री स्वभाव सहजच भिडस्त असतो, त्यातही संसारातील बाब असल्यामुळे तोंडाने बोलणे अवघड असते. तथापि बाईने मन घट्ट करून मामांना म्हटले, मामा, माझ्या पोटी संतान नाही. सर्वत्र बोलणी ऐकावी लागतात. काही मार्ग सांगा. कृपा कराल तर तुम्हाला अशक्य काहीही नाही. मामा जणू गमतीने म्हणाले, तुला मुलं होतील जरूर, पण मला सोन्याची अंगठी करून देशील तरच. त्या भगिनीने ते मान्य केले. लागलीच दादोबा पोतदारांकडे जाऊन ती कामगिरी सांगूनच ती घरी परतली. 2 वेळे येतील व अशी सोन्याची वस्तू तयार झाली. 4-6 दिवसांनी पाटली मामांच्या दर्शनाला येताच मामाने विचारले, अंगठी केलीस का? तिने अंगठी मामांना दाखविली. मामांना अर्पण केली. ती घेऊनच मामा म्हणाले, 2च वेळे आहेत होय, मग तुला 2च मुलं होतील. आंधळा मागतो 1 डोळा अशी म्हण आहे. पाटलींना आनंदित झाली. पुढे तिला 2 मुलगे झाले. त्यांचे नाव यशवंत आणि अनंत. पाटलिनीचा संसार समाधानाने झाला. सद्गुरू बाळूमामाच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामाच्या नावाने चांग भलं. लबाडी करताच तत्काळ शिक्षा दिली. सौ जासूदबाई एकदा कापशीत मामांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या समक्ष घडलेला एक प्रसंग बोध घेण्यासारखा आहे. कोणी एक श्रीमंत माणूस मामांकडे वारंवार येई. काही वेळा तो मामांना जेवणही आणत असे. त्या दिवशी श्रीमंत माणसाने शिरा आणला होता. मामांच्या जवळ बसून अनेक जण बोलत होते. एवढ्यात मामांनी विषय काढला. मामा काय सावकार? सावकार काय मामा? सावकार शिरा कशात केला आहे? सावकार, मामा शिरा 1 नंबरच्या तुपात केला आहे. प्रत्यक्ष शिरा डाळ्यात केलेला होता. सावकाराला ते चांगले ठाऊकही होते, तरी पण जाणून बुजून तो खोटा बोलला. मामांनी खोटं उत्तर दिल्यावर 2-4 मिनिटांनी त्या सावकाराने सहज बोलण्याच्या लहरीत आपल्या कोटाच्या खिशात हात घातला आणि काय चमत्कार, त्याच्या हाताला एकदम भाजल्यामुळे फोडही आला. त्याचा खिस्सा अकस्मात पेटलेला होता. त्यावेळी मामा सर्व समक्ष सावकाराला म्हणाले, अरे प्रत्यक्ष माझ्या समक्ष तू धडधडीत खोटे बोलतोस. आता तुझ्या प्रतापाचे तूच फळ भोगलेस ना. त्यावेळी केलेल्या लबाडी बदल सावकाराला पश्चाताप झाला. त्याने मामांची माफी मागितली आणि त्यांना नमस्कार केला. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. बाळूमामाच्या दरबारामध्ये लबाडी, खोटे याला जागाच नाही.